आणि त्यांना शुभेच्छा देणं एक मित्र म्हणून माझं कर्तव्य समजतो, म्हणून मी उभा आहे. या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राचार्य डॉक्टर काळगापुरे सर, मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आदरणीय भंडारे सरांचे विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर केनेकर सर, सत्कार मूर्ती आमचे मित्र, ज्यांनी ज्येष्ठ बंधू आम्ही ज्यांना म्हणवते, प्राध्यापक डॉक्टर मनोहर भंडारे सर, सौभाग्यवती भंडारे मॅडम, कुमारी तन्वी, कुमारी आदिती, सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी. तसं पाहिलं तर जुलै 2007 मध्ये मी जेव्हा इथं आलो तेव्हा पहिल्यांदा माझी भेट डॉक्टर मनोहर भंडारे सरांसोबत झाली. ती भेट होण्याचं कारण म्हणजे त्यांचं जे इंग्रजी भाषेबद्दलचं कमालीचं जे अट्रॅक्शन आहे त्या ह्याच्यातूनच आमची त्यांची भेट झाली. आणि ते ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून येतात त्याच कौटुंबिक पार्श्वभूमीतून मी सुद्धा तशाच कौटुंबिक पार्श्वभूमीतून आल्यामुळं कदाचित आमचा वैचारिक योग जुळला असेल आणि म्हणून पुढे सातत्यानं आता जवळपास 19 वर्ष झाली. जुलैला 20 वर्ष होतात, तर 19 वर्ष आम्ही सातत्यानं एक वैचारिक देवाणघेवाण क्वालिटीची जी असते ती आम्ही त्यांच्यासोबत केली. खरं तर सुरुवातीचा त्यांचा काळ अत्यंत खडतर आणि अत्यंत संघर्षमय राहिलेला आहे. सन 2007 ते 2011 ही 4 वर्ष मी त्यांना अगदी जवळून पाहिलेली आहेत की स्टँड होण्यासाठी, सिलेक्शन होण्यासाठी, परमनंट होण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष आणि ते संघर्ष करत करत असं मी म्हणेन की त्यांनी नोकरीसाठी नोकरी नाही पत्करली. ही इज नॉट अ टीचर बाय प्रोफेशन बट ही इज अ टीचर बाय पॅशन. खरं तर त्यांच्यामध्ये इनबॉर्न टीचर, एक हाडामासाचा शिक्षक दडलेला आहे. त्यांना नवीन नवीन अवगत करण्याची, विषयाचं सखोल असं ज्ञान जे नवीन नवीन आलेलं आहे ते अवगत करण्याची त्यांची जी हातोटी आहे. आणि जगामध्ये ज्या काही जागतिक घडामोडी होतात, फक्त इंग्रजी, मराठी आणि हिंदी साहित्याचेच ते अभ्यासक नाही, तर एक भाषाशास्त्राचे चांगले अभ्यासक आणि भाषांतरावरती खूप मोठं काम भंडारे सरांनी केलं. एका राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सुप्रसिद्ध विचारवंत मला वाटतं सूर्यनारायण रणसुभे सर आणि बरेच राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये आलेले जे काही नामांकित प्राध्यापक होते, संशोधक होते, त्या संशोधकाच्या समोरती त्यांनी एक विषय काढला भाषांतराचा. आणि त्या भाषांतराच्या विषयाच्या संदर्भात जेव्हा नाव निघालं तेव्हा उदगीरला डॉक्टर मनोहर भंडारे सर हे भाषांतरावरती खूप सुंदर काम त्यांनी केलेलं आहे, खूप चांगलं काम केलेलं आहे. मला खरं तर चांगलं वाटलं, खूप चांगलं वाटलं की उदगीर सारख्या श्री अभिस्वामी महाविद्यालयातील प्राध्यापकाचं नाव राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये चांगले संशोधक आणि चांगले कीनोट ॲड्रेसर घेतात. त्यावेळेस मी भंडारे सरांना हे आवर्जून सांगितलं की तुमचं नाव त्या ठिकाणी निघालं होतं. आणि मला या ठिकाणी सांगावं वाटतं की त्यांच्या अनेक सुखदुःखामध्ये मी होतो आणि आहेही. तर काल परवा जो ॲक्सिडेंट झाला त्याही वेळेस मला डॉक्टर एमेकर सरांनी सांगितलं, लागलीच मी सरांचे असं म्हणूनच सरांनी मला फोन करायला सांगितलं, मला अधिक बोलतात सर, नेमकं काय झालेलं आहे पहा. मी फोन लावला तर सर मला बोलल्यानंतर मला अधिक चांगलं वाटलं आणि त्याच्यानंतर मी लागलीच जायला निघालो, पण कोठाळे सर आणि गोरे सरांनी उगीच सोडलं होतं, त्यामुळे मी थांबलो आणि आपल्याशी बोलणं झाल्यामुळं मला बरं वाटलं आणि मी या ठिकाणी थांबलो. एक छोटीशी आठवण मी सांगतो. जो CHBचा काळ होता, भंडारे सर सातत्यानं ग्रंथालयात बसायचे, वाचन करायचे, मनन करायचे, चिंतन करायचे, सेट नेटची परीक्षा दिली. आम्ही दोघेही एकत्रित सेट नेटची परीक्षा द्यायचो. मला आठवतंय एकदा ते आणि मी गुलबर्ग्याला कलबुर्गीलाच नेटची परीक्षा द्यायला गेलो आणि मला आता खरंच अभिमान वाटतो की त्यांनी आता त्याच कलबुर्गीमध्ये केंद्रीय विद्यापीठामध्ये काम करणार आहे. तर 2008चा हा किस्सा आहे की ते विवाहितच होते. एप्रिल 2008ला मला वाटतं त्यांचं लग्न झालं. तर माझ्या रूमवरती ते आले आणि संध्याकाळची वेळ, आम्हाला भूक लागली होती आणि खिशामध्ये फारसे पैसे नव्हते. मी म्हटलं सर पैसे पाहू किती आहेत तुमच्याकडे, आपण जाऊया जेवण करूया. सर म्हणाले 25 रुपये आहेत माझ्याकडे. आता 25 रुपयामध्ये आपण जेवण काय करायचं, तर आम्ही काय केलं, चौधरी स्वीट मार्टमध्ये गेलं. आता 25 रुपयामध्ये आपल्याला काय मिळतं चांगलं पोटभर खाण्यासारखं, तर आम्ही पाव किलो जिलेबी आणली आणि पाव किलो जिलेबी मला चांगलं आठवतं की ती पाव किलो जिलेबी आम्ही खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी सर म्हणाले आता आयुष्यात इतकी खायची नाही. इतकी म्हणजे आम्ही जिलेबी पोट भरण्यासाठी. तर अशा असंख्य आठवणी आहेत आणि त्यांची जी सर्वात मोठी धडपड जी आहे मुलीसाठी, आणि मुलीचं सुद्धा अपार प्रेम पप्पावरती आहे बरे का. कारण त्याचा अनुभव मी घेतला.
जेव्हा तन्वी 6 वर्षाची होती तेव्हा आम्ही प्राध्यापक डॉक्टर वीर कपाळे सरांच्या शेतामध्ये गेलो होतो. रस्ता अरुंद होता, मी तन्वीला मागे घेऊन बसलो होतो. 5 वर्षाची काहीतरी होती ती, आणि गाडी पडली, वावरामध्ये गाडी पडली. भंडारे सर खाली अडकले आणि जेव्हा मी तन्वीला घेऊन सहज असं उचलून आम्ही बाजूला झालो, आम्हाला काही झालं नाही, सर गाडी कशी अडकली. तेव्हा तन्वीनं ते पाहिलं आणि ती खूप पप्पा पप्पा म्हणून ओरडायला लागली. त्यावेळेस मी भंडारे सर म्हटलं की तुमच्यावरती मुलीचं किती प्रेम आहे, की ती गाडीकडे नाही पाहिली, स्वतःला किती लागले हे नाही पाहिली, पण तिला आठवत नसेल कदाचित. मला चांगलं आठवतं ते केलेलं रान होतं, त्या रानामध्ये पडलो होतो. तर ती वडिलांसाठी अत्यंत जी काही तिचं जे प्रेम आहे त्यातून मला ते दिसून आलं. आणि नेहमीच ते मुलीवरती फार अपार प्रेम करत आलेले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी तर त्यांनी इतकं, आता बऱ्याच जणांनी सांगितलं, मी सांगू नये की मला माहिती आहे की प्रत्येक नवीन पुस्तक, मलाही ते विचारायचे, गोरे सरांनाही विचारायचे की एक चांगलं दर्जेदार पुस्तक त्या त्या क्षेत्रातलं कोणतं आहे ते घेऊन, स्वतःच ते चिकित्सक आहे, स्वतःच ते संशोधक आहे, त्यामुळं जे जे जगामध्ये नवीन आलं ते आपल्या मुलांना भेटलं पाहिजे, ही त्यांची धारणा आहे. एक चांगला शिक्षक, खरा मासाचा शिक्षक. खरं तर सर आता श्रावण बागवंते सरांनी सांगितलं की जगामध्ये आपल्या स्वामी महाविद्यालयासारखं कुठंच काही नाहीये, पण कधी कधी बागवंते सर आपल्याला सिद्ध करण्यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला हे करावं लागतं, जगालाही आपली गरज असते. आणि भंडारे सर ज्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत ती पार्श्वभूमी जर पाहिली तर त्या पार्श्वभूमीनंच त्यांना घडवलेलं आहे. आणि आज एक चांगला उत्कृष्ट शिक्षक आपल्यातून त्या ठिकाणी त्या कलबुर्गीच्या त्या सर्व कर्नाटकावरती त्यांचं फार प्रेम आहे. कारण त्यांनी मगाशी एक ग्रंथ लिहिला आदरणीय कांबळीवाले बाबावरती. तर कर्नाटकाशी त्यांचं फार हे आहे. संशोधक कसा असावा, तर एका 98 वर्षाच्या खासदाराला भेटण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. आम्हा 6 लोकांना त्यांनी 2-3 तास होल्ड केलं. पण जेव्हा आम्ही हुबळीला गेलो फिरण्यासाठी, तेव्हा हुबळीला त्यांना माहिती होतं की कांबळीवाले बाबांचे मित्र हुबळीमध्ये आहे आणि त्यांचं नाव होतं कुट्टबा पाटील. ते मागे 102 वर्षानंतर वारले आणि ते नेहरूंच्या सोबत खासदार होते. 1956ला ते राज्यसभेवर गेले होते. कर्नाटक भूषण इतका मोठा माणूस की भंडारे सरांना त्यांनी अर्धा तास वेळ दिला. आणि मला त्यांनी सोबत त्याच्यासाठी ठेवलं होतं की ते इंग्रजी भाषिक होते, कन्नड भाषिक होते, हिंदी त्यांना जमत नव्हतं. आणि ते इंग्रजी जे बोलले ते मी ट्रान्सलेट करून भंडारे सरांना सांगितलं. आणि त्या कांबळीवाले बाबांच्या ज्या काही आठवणी आहे कुट्टप्पा पाटलांनी सांगितलेल्या, त्या पुस्तकात त्यांनी त्या मांडल्या. म्हणजे एखादी काम करत असताना त्यांचं अर्जुन चव्हाण सरावरचं जे पुस्तक आहे, आपल्या गुरुप्रती, जे संशोधक आपण बऱ्याचदा PhD केल्यानंतर आपल्या गाईडला विसरून जातो, पण त्यांनी ज्या शिवाजी विद्यापीठातनं संशोधन पूर्ण केलं, ज्या डॉक्टर अर्जुन चव्हाण जे नामांकित नाव आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे PhD पूर्ण केलं, त्यांचं ऋण म्हणून त्यांनी जो कार्यक्रम घेतला आणि त्याच्यावरती जो गौरवग्रंथ काढला, मला वाटतं त्या गौरवग्रंथाचं सुद्धा त्या ठिकाणी सिलेक्शनमध्ये चांगली मोठी भूमिका असेल असं मला वाटतं. मी अधिक बोलू नये, मी वयाने लहान आहे. आज आमचे ज्येष्ठ बंधू कलबुर्गी सारख्या केंद्रीय विद्यापीठामध्ये जात आहेत. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो.